स्वागत आहे तुमचं आपल्या चॅलेंजिंग व्हिडिओमध्ये. आणि आजचं चॅलेंज आहे ब्लॉग चॅलेंज. तर तुम्हाला सांगितलं होतं आपल्या ब्लॉगमध्ये तर आपण ब्लॉगला चॅलेंज करणार आहे, म्हणून त्या ब्लॉगला चॅलेंजला मी ना बाहेर गेलेलो होतो. माझे कपडे बदलले आणि रात्री ना असं होतं माहिती का, रात्री मी लवकर झोपून जातो, त्याच्यामुळे मला ब्लॉग एडिट करायला वेळ नाही भेटत. त्याच्यामुळे 2 दिवसाचे ब्लॉग मी एकाच ब्लॉगमध्ये करतो. तर आता आपण चालू करणार आहे आणि आजचं चॅलेंजिंग व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे ना. बाकीचे आहे ना सेटअप वगैरे लावतो, तोपर्यंत मी ना इकडं व्हिडिओ करते आणि आपला मॅगी चॅलेंजचा व्हिडिओ सुद्धा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. बाय. आता आम्ही चॅलेंजला सुरुवात करणार आहे आणि पण तुम्हाला ओळख करून देतो की आपल्या चॅलेंजमध्ये कोण कोण आहे. आणि तुम्हाला माझा आउटफिट कसं वाटलं मला नक्की सांगा, कारण मी ना शाल घेतलेली आहे. तर ना पहिलं आहे दक्ष, दुसरा आहे मी, तिसरा आहे माझा लहान हाताचा मुलगा श्री आणि वांद्रे ही माझ्या छोट्या हाताची मुलगी खुशी. तर आम्ही 4 जण चॅलेंजमध्ये आहे. तर आता चॅलेंजचा व्हिडिओ चालू होता तर आम्ही सेटअप करतो, तोपर्यंत बाय. काही जात आहे ना, तुम्हाला दाखवतो आमच्या इथे काही गडबड चालू आहे नसती. आता आम्ही ते रचतोय व्यवस्थित आणि मग ब्लॉग चॅलेंजला सुरुवात होणार. बघून घ्या तुम्ही आम्ही किती काय काय सामान घेतलेलं आहे. बघा आम्ही नाही एवढं सामान घेतलेलं आहे. चॅलेंज मध्ये अजून एक जण ना सिलेक्ट झालेला आहे, त्याचं नाव आहे टॅडॅम टॅडॅम. हिचं नाव आहे ऋतू आणि ही माझ्या छोट्या हाताची मुलगी. मोठ्या सॉरी माझ्या छोट्याच लिहून जायचंय. आम्ही दिलेलं आहे त्यांना केक साठी. मम्मी तर लाल वाटे मम्मी अर बरोबर. आता ना मी कॅमेरा वगैरे सेटअप करतो. बाय. ना आता आम्ही सेटअप वगैरे लावलेलं आहे आणि ते पुढे बाया बसलेला आहे ना, त्याच्यामुळे थोडा आम्हाला डिस्टर्ब होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही नंतर व्हिडिओ चालू करायचं ठेवलं आणि ना तुम्हाला दाखवतो मी आपला सेटअप कसा आहे. आणि थोडेसे रूल्स वगैरे आहे ना ते ब्लॉगमध्येच कन्व्हिन्स करून टाकणार आहे. कन्व्हिन्स केलं का म्हणजे कोणाला चिटिंग वगैरे वाटणार नाही. 1 मिनिटात तुम्हाला मी सेट दाखवून देतो. तर काही इथं ना मिरची ठेवलेली आहे, इथं बिस्किट आहे, कांदा आहे, टमाटा आहे, फुटाणे आहे, इथं पाणी आहे, इथं टूथपेस्ट आहे कोलगेटवाला, इथं साखर आहे, मीठ आहे आणि एक केकचं चॉकलेट आहे. तर काहीच आहे ना आता ना आम्ही थोडेसे रूल्स वगैरे आहेत माझ्या गेमचे, तुम्हाला कन्व्हिन्स करतो. तर आपल्या कॅमेरामॅनला कॅमेरा पकडायला लावतो. तर गाईज आता आहे ना एक रूल्स आहे, 2-4 रूल्स आहे. तर ते सांगतो तुम्हाला मी. हा ग्लास आहे, सपोज आम्हाला ग्लास भेटलेला नाही आहे आणि आम्ही ना चहाचे ग्लास राहता ना त्यामध्ये घालून घेतलेला आहे. जुगाड एकदम बारीक. आता तुम्हाला सांगतो गाईज पहिला रूल कसं आहे. तर गाईज आपलं पाणी आहे आणि फुटाणे, त्या फुटाण्यामध्ये आणि या दोघांमध्ये जर आपला ग्लास पडला तर त्या पर्सनला डबल चान्स मिळेल. आणि जर फुल आपला ग्लास त्याच्यावर पडलेला आहे किंवा इकडे तिकडे सोडून झालेला आहे तर तेच आपल्याला गावं लागेल. आणि दुसरा रूल असा आहे, तिथे पाणी ठेवलं दिसतंय, पाणी प्यायचं नाही आहे. जर त्याच्यावर हा ग्लास आला तर त्याचं थोबडं त्या पाण्यात डुबवायचं आहे, असा रूल आहे. तर गाईज असे रूल आम्हाला पाळायचे आणि आम्ही लगेचच चॅलेंजला सुरुवात करणार. बाय. गाईज आता ना आम्ही काय करतो माहिती का, आता ना 1 मिनिट ना स्टॉन पेपर सीझर खेळून घेतो आणि मग बघू पहिला कोणाला ठेवायचं, दुसरं कोणाला ठेवायचं, शेवट कोणाला ठेवायचं. बाय. चला आता आपण स्टॉन पेपर सीझर खेळू आणि मी कॅमेरा समोर लाईव्ह होतोय, कारण कोणाला वाटणार नाही की चिटिंग वगैरे खेळतो आम्ही. आमच्या ग्रुपमधून आता ना एक जण लेफ्ट झालेला आहे, तो म्हणजे दक्षू. कारण बाकी जे होते ना त्यांना दुसऱ्यांना चान्स द्यायला पाहिजे होता, त्याच्यामुळे आम्ही त्याला लेफ्ट केलं, कारण तो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो. तर आता ना आम्ही स्टॉन पेपर सीझर खेळतो. तर काही आम्ही ना स्टॉन पेपर सीझर खेळण्याऐवजी ना आम्ही ना 1, 2, 3, 4 खेळलो. तर दे दूध भात आता आहे ना आम्ही ना 4 म्हणजे 5 वेळेस घेणार आहे आणि ना 5 वेळेस घेणार, 4 वेळेसच घेऊ आम्ही
आणि कसं माहिती का आम्ही 4 जण त्याच्यामुळे 4 वर्षच घेऊ आणि आता चॅनलला सुरुवात करू. चला आता मी कॅमेरा वगैरे सेट करतो आणि आपल्या चॅनलला लगेच आपण सुरुवात करू. तर गाईज आता आहे ना मी 1 नंबर आहे, 2 नंबर कोण आहे, 3 नंबर कोण आहे आता बघून जाईल. पण आता मी खेळतोय. आता लकी काहीतरी चांगले यायला पाहिजे आणि इथून आमचं स्टार्ट करतोय. 1 मिनिट थोडं दूर जा बाय. सॉरी जेव्हा ते 2 ग्लास खेळत होते आणि आम्हाला वाटलं ते होईनच. 2 ग्लास नव्हतं पहिले परतपासून. तर काही तिथे मध्ये आलंय आणि मी रूल सांगितलेला आहे मध्ये आल्यावर आम्हाला डबल घ्यावं लागणार आहे. तर मी डबल घेतो. फुकट जात नाही हो. चला मला हे भेटलेलं आहे चॉकलेटचं. मी आता खाते. यम्मी 2 नंबर कोण आहे? श्री का? श्री चल श्री. तर काही जात ना श्रीची वारी आहे आणि श्री आता फुक मारतोय. बघू त्याला काय भेटतं. मीठ भेटलं आहे त्याला. तर गाईस त्याला भेटलेलं डायरेक्ट मीठ. तर गाईस आता ना श्रीला मीठ भेटलेलं आहे आणि त्याला थोडस मीठ खाऊ घालून देऊ. श्री बुरा मत मानो मीठ खा लो. एवढंच बस का थोडस रिॲक्शन बघा आपण त्याच्यावर. काही 1 मिनिट थांबतो मला बॅक कॅमेरा. आम्ही 3 वेळेसच खेळणार आहे. तर गाईज आता ना ऋतूचा चान्स आहे. तर ऋतूला आपण ग्लास देऊ आणि बघू ती काय खाते. आतापर्यंत श्रीने निदर्शनी मीठच खाल्लेलं आहे. फक्त मी चांगलं खाल्लेलं आहे. तर गाईज आता आहे ना ऋतूचा चान्स आहे. तर बघू सगळं मीठ खाल्लेलं आहे. गोड मला पहिलं चालू होतं. ऋतू आता काय खाते मीठ खाली सागर खाते. आम्ही ना थोडं बदलवलेलं आहे. तर मी एक काम करतोय मीठच्या जागेवर आहे ना कोलगेट इथे ठेवतो. बिस्किटला इथे ठेवतो आणि ना मीठला इथं ठेवतो. म्हणजे कसं आहे माहिती का पाण्याचा पण यूज झाला पाहिजे. आता बघू तुला काय येतं. चल चालू. ओके गाईस मी आता करते चॅलेंज सुरुवात. तर काही आता तू फुकते. बघू तुला काय येतं. मध्ये आलं नाही काही चाल पण तुला छान भेटणार. मोठ्या फुकता येतच नाही वयाला फुकता. साखर आणि बोलायला मंत्राचा झाला रे. गाईस मी स्वतः खाऊन घेते. तर गाईस आता ना खुशीचा वेळ आहे आणि खुशीला बघ काय येतं. आणि आम्ही 2 चॉईस करणार आहे कारण आमच्याकडे एवढा टाइम अवेलेबल नाही. तर गाईस आता ना मी थोडं चेंज करतो. आता ना कसं माहिती का थोडं पाण्याचा यूज झाला पाहिजे. पाण्याची कमतरता आहे त्यामुळे ना आज मी ना खुशीला इथं पाणी ठेवलेलं आहे कारण खूप जणांचं ना 2 नंबर आणले त्यामुळे मी ना तिथे पाणी ठेवलेलं आहे. बघू तिथं काय येतं. चलो स्टार्ट. काही चालले व्हायचं मग काही येईनच ना ते. बापरे धन्यवाद भाऊ कारण पाणी आलं डायरेक्ट पाण्याचं पहिलं नव्हतं नाही. पाणी पाजवायचं नाहीये. कम हिअर मिस्टर अँड मिसेस खुशी. चल डोळे फवाड. 5 सेकंद. शांत 1 2 3 4 5. चला शांत बस ना. आता खुशी पण डेअर झालेली आहे आणि आता आहे माझे डेअर. तर काय जातं ना माझी डेअर आहे आणि मग मला काय यायचं
हे ताने ना याला सांगितलं ना ब्लॉग मध्ये चॅनलच्या व्हिडिओ मध्ये बोलू नका तरी बोलत राहते एकसारखी. बघू आता आम्ही 2 वर्षच करणार आहे कारण ना आमची आजी ना तिला झोपायची ती झोपायची जागा आम्हीच घेऊन टाकलेली फ्री. आता बापरे माझ्या मध्ये आलेलं माझ्या मध्ये आलेलं आहे. गाईज आपला भाईदार आलेला आहे MSCITच्या क्लासवरून. बघू मला पाणी 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 काय ग मध्ये आलं ग काय ग दादू ना झाली साखर 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 आली बघ. नंतर श्रीचा कॅमेरा मान पकडला. आता आहे ना श्रीची डेअर आहे आणि आता बघू श्रीला काय खायला येतं. हे पुढच्या ज्या वस्तू आहे ना मसाला फुटाणे कांदा टमाटा अजून कोलगेट वगैरे कोणालाच येत नाही खायला. पुढच्या सगळ्या येतात त्याच्यामुळे ना मला ना वस्तू बदलावं लागणार आहे. आता श्रीची डेअर आहे. आता श्रीला काय भेटतं काय माहिती. फुक श्री काही चालेल नाही गाईस मध्ये आलंय परत फुक जोरात फुक थोडस आलंय ते खाऊन घे. चल हा पहिलं बसून कर. पाणी खुशी आता जाणार आहे त्या भावाला पाणी डुबवणार आहे. अरे एवढं चांगलं राहतं पाणी. चला तर काही आता ना याचं डेम झालेली आहे आणि याला पाणी आलेलं होतं पाणी मध्ये डुबलेलं आहे. आता जागा बदलू त्यामुळे पाणी जास्त झालं तर आता काय करू माहिती का चेंजिंग करू पुढचे पदार्थ मागे आणतो. जी शेवटची डेअर होणार आहे दोघींची त्यांना कसं माहिती का थोडं कंपनी सांगतो तुला पाणी आहे ना पाण्याला आपण ठेवून देऊ. नाही मीठला आपण ठेवून देऊ आणि टमाट्याला आपण तर काय आता तुझा चान्स आहे आणि दक्षचा आहे पण दक्ष आहे मी तुला बोलत आहे चान्स आता ना आमच्या ब्लॉगला चॅलेंज झालेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ आपल्या चॅनलला नक्की कमेंट शेअर लाईक हक्काने करा. तोपर्यंत बाय बाय.